नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. विदर्भ इरिगेशन डीलर्स असोसिएशनची मीटिंग अमरावती येथे अतुल मंगल कार्यालय येथे नुकतीच पार पडली. विदर्भातील इरिगेशन डीलर्सच्या आपल्या समस्या मांडण्याचे व त्याचे निराकरण करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. आपण संघटित झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विकास आपल्याला करता येईल. सर्व मंत्रिमंडळाला असोसिएशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार आहे. अध्यक्षीय भाषणात असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बायस्कर म्हणाले की असोसिएशनला खूप चांगला प्रतिसाद विदर्भातून मिळत आहे. कृषी मंत्री माननीय श्री भाऊसाहेब फुंडकरला निवेदन दिल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासनही दिले. पुढे ते म्हणाले, जे अनुदान प्रक्रिया आहे, विकल्प जो आहे प्रपत्र 10, तो विकल्पानुसार अनुदान देण्याची सोय शासनाने करावी, हा सुद्धा मुद्दा येथे उपस्थित झाला. तर आम्हाला शासन या मीटिंगद्वारे, या सभेद्वारे शासनापर्यंत आम्हाला काही मागण्या विदर्भ इरिगेशन डीलर असोसिएशनमध्ये मांडायच्या आहेत. त्या प्रमुख मागण्यापैकी सर्वात पहिली मागणी जी आहे, विदर्भातील 2014-15 पासूनचे जे थकीत अनुदान आहे, ज्याला पूर्वसंमतीही या शासनाने दिलेली नाही, ते सर्व अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळाला पाहिजे. या कार्यक्रमाला विदर्भ इरिगेशन डीलर्स असोसिएशनचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. श्रुतिका गावंडसह ऐश्वर्या सोनडे. रयत शिक्षण संस्थेचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रामानंद नगर, बुर्ली, तालुका पलूस आणि शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयक अभिरुची निर्माण व्हावी, साहित्य निर्मितीचे सजग भान त्यांना प्राप्त व्हावे, या उद्देशाने आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत कथा आणि कविता या वाङ्मय प्रकाराची निर्मिती प्रक्रिया या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली आहे. संदीप नाझरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.